तिकडे कोल्हापूरमध्ये 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळतोय। जिल्ह्यातील सर्वच नद्या दुथडी भरून वाहू लागल्यात, तर मानोली धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित झालेला आहे। पर्यटकांना लांबूनच हा धबधबा पाहता येणार आहे। सुरक्षेच्या कारणास्तव धबधब्याच्या परिसरामध्ये जाण्यास प्रशासनाने मनाई केलेली आहे आणि त्यामुळे कोल्हापूरमध्ये 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळतोय। धबधबे देखील प्रवाहित झाल्याचं पाहायला मिळते। जिल्ह्यातील सर्वच नद्या दुथडी भरून वाहत आहेत। मानोली धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित झालाय। पर्यटकांना लांबूनच हा धबधबा पाहता येणार आहे। तर ही दृश्य देखील आपण पाहतोय। मानोली धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित झालेला आहे। त्याची ही नयनरम्य दृश्य आपण पाहतोय। फेसाळणारा धबधबा, मात्र पर्यटकांना या धबधब्याचा लांबूनच आनंद घेता येणार आहे, कारण धबधब्याच्या परिसरामध्ये सुरक्षेच्या कारणास्तव जाण्यास प्रशासनाने मज्जाव केलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।